नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल जाटे। स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय ती आहे होंडा युनिकॉर्न। आता होंडा युनिकॉर्न असं एक नाव आहे ना ज्याच्याबद्दल आता जास्त डिस्कशन करायची गरज नाही, कारण की गाडीच एवढी प्रूव्हन आहे ना की कुठल्याही कंडिशनला तुम्ही ही गाडी जी आहे ती वापरू शकता। तर विषय असा झालेला आहे की 2025 मध्ये या गाडीचं जे अपडेट आहे ते आलेलं आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला लुक जर पाहिला सेम जो आहे तो कंपनी ठेवलेला आहे, बट फीचर्स अपग्रेड केलेले आहेत। प्राइसिंग वगैरे काय असणार आहे या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण फ्रंट ओव्हरऑल गाडीचं जे डिझाईन आहे ते पाहून घेऊया। आता डिझाईनमध्ये पहिला चेंजेस जर पाहिला तर इथे तुम्हाला LEDs मध्ये जे हेडलॅम्प आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। ओव्हरऑल थ्रो जर पाहिला तो नक्कीच चांगला आहे। सध्या LEDचा जमाना आहे, सो मोस्ट ऑफ बाईकमध्ये सुद्धा तुम्ही LED जे हेडलॅम्प आहे ते पाहिले असतील। सो इथे देखील तुम्हाला LEDs मध्ये हेडलॅम्प पाहायला भेटतात। टर्न इंडिकेटर जर पाहिले तर ते भेटतात तुम्हाला हॅलोजन मध्ये। फ्रंट साईडला जर पाहिलं तर 240 mm चा जो डिस्क ब्रेक आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे। MRFचा टायर आहेत। टायर साईज जर पाहिली 80, 100, 18 जे टायर प्रोफाइल हे तुम्हाला इथे मिळून जाते। ट्यूबलेस टायर इथे देण्यात आलेले आहेत। गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला तर तो भेटतो तुम्हाला 187 mm चा गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे। सायलेन्सर वगैरे तुम्ही पाहू शकता। मिडलला तुम्हाला शॉक अब्सॉर्बर येतो। मोनो एस सस्पेन्शन जे आहे ते होंडा याला बोलते। आता ही गाडी जर पाहिली ज्यावेळेस लॉन्च झाली त्यावेळेस हिचं जे सस्पेन्शन आहे त्यामुळे देखील पॉप्युलर राहिलेली होती। आता आपण इंजिन बद्दल थोडंसं माहिती घेऊया। गाडीमध्ये जर पाहिलं 162.7 सीसीचं जे इंजिन आहे ते यूज झालेलं आहे। 160 सीसी तुम्ही म्हणू शकता। गाडीमध्ये जर पाहिलं जी पॉवर आहे ती तुम्हाला 13 HP ची जी आहे ते याच्यामध्ये इंजिन करून मिळून जाते। तुम्हाला किक स्टार्ट सोबतच तुम्हाला जो इलेक्ट्रिक स्टार्टचा जो ऑप्शन आहे हा देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। गाडी जर पाहिली BS6 फेज 2 जे नॉर्म्स आहेत ते फुलफिल करते। गाडीमध्ये गिअर जर पाहिले एक गिअर खाली असणारे बाकीचे 4 वरती तुम्हाला जे आहे ते ऑपरेट करायचे आहे। सो असे जे गिअर आहे ते 5 देण्यात आलेले आहेत इथे। त्यानंतर जो हॉर्न आहे अशा पद्धतीने तुम्हाला जो सिंगल हॉर्न आहे हा या ठिकाणी मिळून जातो। एक प्रोटेक्टर जे गार्ड आहे हे देण्यात आलेले आहेत। फ्रंट साईडला टेलिस्कोपिक जे सस्पेन्शन आहे ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले। रिअर साईडला जर पाहिलं तर जे सस्पेन्शन आहे हायड्रॉलिक टाईप मोनोशॉक जे सस्पेन्शन आहे हे तुम्हाला इथे मिळून जातात। त्यानंतर सीट जर पाहिलं कम्फर्टेबल आहे आणि जर पाहिलं तर 2 व्यक्ती जे आहेत इथे एकदम परफेक्टली बसू शकतात। 13 लिटरचा जो फ्यूल टँक आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो। इथे E20 ची बॅजिंग आहे। सो BS जे आता पेट्रोल आलेले आहे नवीन E20 तर ते याला जे आहे ते फुलफिल करते। त्यानंतर मेन चेंज जर पाहिला तर इथे जो TFT डिस्प्ले तो इथे देण्यात आलेला आहे। बऱ्यापैकी चेंजेस याच्यामध्ये झालेले आहेत। इथे जर पाहिलं टायमिंग तुम्ही पाहू शकता, स्पीड, इथे किलोमीटर किती आहे। आता इथे जर पाहिलं हा L आलेला आहे। आता नॉर्मली टँकमध्ये किती लिटर पेट्रोल आहे हे देखील तुम्ही इथे पाहू शकता। इथे जर पाहिलं तर इथे तर पेट्रोल किती आहे याचं मार्किंग आहे ते तर देण्यात आलेलं आहे, बट इथे देखील तुम्ही पाहू शकता इथे RPM मीटर देण्यात आलेलं आहे। इथे गाडी न्यूट्रलवरती आहे। सो तुम्ही फर्स्ट गिअर सेकंड गिअर त्याचं देखील इंडिकेशन जे आहे ते इथे येऊन जातं। त्यानंतर बाकी जर पाहिले ट्रिप A, ट्रिप B असे जे ऑप्शन हे देण्यात आलेले आहेत। इथे जर पाहिलं किलोमीटर प्रति आवर म्हणजे प्रत्येक तासाला जे आहे तुमची गाडी किती किलोमीटर चालली, त्यानंतर बॅटरी व्होल्टेज आणि मायलेज किती देते हे देखील तुम्ही इथे स्पष्ट पाहू शकता। चावी जर पाहिली अशी काय देण्यात आलेली आहे। त्यानंतर अजून एक चेंजेस जर पाहिला तर तो ह्या साईडने आहे। इथे USB Type-C देण्यात आलेलं आहे बरं का, Type-A देण्यात आलेलं नाही आहे। तो Type-C ने जे आहे ते तुम्ही ऑन द वे तुमचं जे मोबाईल वगैरे असेल तो देखील चार्ज करू शकता। सो असे काय अपडेट जे आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत। मागच्या साईडला ड्रम ब्रेक यूज झालेला आहे आणि किंमत जर पाहिली तर किंमत महत्त्वाची असणार आहे, तर मी तुम्हाला किंमत देखील सांगून देतो। तर ह्या गाडीचं जे हे मॉडेल आहे हे तुम्ही 1,47,500 रुपये याची जर पाहिली तर ऑन रोड किंमत आहे आणि स्ट्रॉंग विंग होंडा चिंचवड या ठिकाणी आपण शूट करत आहोत। सो तुम्हाला देखील जर होंडाची गाडी घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता। आता आधी जर पाहिले या गाडीमध्ये 4 कलर यायचे, बट जो एक सिरेन ब्लू कलर आहे तो आता डिस्कंटिन्यू झालेला आहे। त्यामध्ये तुम्हाला रेड, ग्रे आणि हा जो ब्लॅक आहे हे ऑप्शन जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत। EMIचे ऑप्शन जर पाहिले तर स्टार्टिंगला एक अराउंड तुमचं सिबिल जर चांगले असेल 700च्या आसपास तर एक अराउंड 15 ते 25 हजार रुपये जो आहे तो तुम्हाला डाऊन पेमेंट येऊ शकतं आणि एक अराउंड 4,000 ते 6,000 दरम्यान तुम्हाला EMI देखील येऊ शकतो। सिबिल स्कोर डाऊन असेल तर एक अराउंड तुम्ही धरून चाला की 30-35 हजार रुपये डाऊन पेमेंट आणि थोडंसं सिबिल डाऊन असेल तर तुम्हाला जो इंटरेस्ट रेट आहे लोनवरती तो देखील जास्त येऊ शकतो। सो डिपेंड ऑन त्याच्यावरती थोडा EMI देखील वाढू शकतो। तर काय वाटतं तुम्हाला ॲव्हरेज सांगायचं राहून गेलं, क्लेम मायलेज आहे ते आलेलं नाही, बट एक अराउंड
65 किलोमीटर दरम्यान जे आहे ते ह्या गाडीचं जे मायलेज आहे ते क्लेम असू शकतो. ऑन रोडवरती तुम्ही 50-55चं जे मायलेज आहे या गाडीकडून घेऊ शकता. सो हे सर्व चेंजेस तुम्हाला कसे वाटले, गाडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि होंडा युनिकॉर्न बद्दल तुमचे काय ओपिनियन आहेत हे सुद्धा सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.